पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री संत स्वामी नारायण महाराज की जय। आवाज बसला चल ना तिथं लयवरी तिकला आवाज। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय जी स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुच गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासो अवधार्योजे वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृश तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तन्नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती। मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळासी करे सागरे तारियेली। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळे रक्षिले निर्जीवा कागदास। महाराज हा जन्मला मृत्यू लोकी दुजे उपमान डाळे इह लोके। भव सिंधुशी बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने। तुका भासला मानवी वेशधारे हरिहा लीला विग्रही निर्विकारे। स्वयं श्रीहरी व्यापकु सर्व जीवा तुका तो हातोची परब्रह्म ठेवा। जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। तनो मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिथे दिव्य लोकासी नेले। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। बोलो सब संतन की जय। विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगदवंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी साधू जगद्गुरु तुकोबाराय माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर भगवान यांच्या अधिकरून
थोर साधू संतांच्या पदस्पर्शानं आचार विचारानं पावन झालेल्या महाराष्ट्राच्या ही संतांची भूमी असलेल्या पवित्र ठिकाणी आणि महाराष्ट्रातल्या आपण ज्या राष्ट्रात रहिवास करतो असा महाराष्ट्र खरंच महाराज भाग्यवान आहे. कारण संबंध देशाच्या पाठीवर महाशब्द आपल्याच राष्ट्राला लागलेला आहे. आणि महा म्हणजे मोठं. बाकी कशातही मोठा असल्यावर महा लागत नव्हतं. पैसा धन द्रव्य हे ते बाकीची तुलना करून महा लागलं नाही. या प्रांतात अखंड संताचा जन्म झालाय म्हणून महा लागलाय. राजा वेगळा महाराजा वेगळा. महाराज सगळे खंडोखंडीचे राजे असतील पण महाराजे नसतात. महाराजा वेगळा, त्याची उपाधी वेगळी आहे. अशा महाराष्ट्रात आपण रहिवास करतो. आणि महाराष्ट्रातून त्यातल्या त्यात आपण आपल्या नारायण बाबाच्या संगतीत वाढलो. पवित्र कुळ लागते महाराज. आपलं गावचं बी भाग्यच आहे. अतिशय सुंदर भौगोलिक दृष्ट्या आपल्या मेंढक्याचं जर वर्णन केलं ना अतिशय सुंदर आहे. आणि गावातली पारमार्थिक परिस्थिती आपल्या इथं जवळपास अतिशय सुंदर आहे. आता हीच परिस्थिती आज आपण अनुभवतो त्याचं कारण सगळं श्रेय नारायण बाबाच्याच वटीत जाते. कारण आमचे वडिलोपार्जित लोक आम्हाला कल्पना देतात की या गावामध्ये नारायण बाबा येण्याच्या अगोदर एकादशीला भजन नव्हतं. शनिवार कशाला म्हणतात माहित नव्हतं. पाणी टाकायचं, मंदिराला जायचं, हरिपाठ करायचं. एकंदरीत मला सांगा सीताबोरगावहून या ठिकाणी त्या महात्म्याची जन्मभूमी सीताबोरगाव काय फार लांब नाही महाराज. 2 किलोमीटरवर गाव आहे आमच्या. पण तिथलं सोडून इथं येणं हे येणाऱ्याचं पुण्य नव्ह, जिथं आले त्याचं पुण्य होय. त्याला तर काय हो सज्जनाचे काय की माप वाऱ्यानं चलते त्याची काही अडचण नाही. पण खरे भाग्यवान आम्ही आहोत. कारण हे वैभव आज दिसत नव्हतं महाराज. आणि आता लोकांच्या दृष्टीनं हे काही असो, ज्याला अज्ञानाच्या दृष्टीनं काही असो, पण ज्याला कळते त्याच्यासाठी हे वैभव आहे. आणि म्हणून अशा वैभवामध्ये बरेच लोक आमच्या नगरीमधले वाल्याचे वाल्मिक झाले. शास्त्रानं वर्णन केले तितके वाल्या नसतील आणि शास्त्रानं केले तितके वाल्मिक नसतील, पण त्याच्या तुलनेत वाल्याचे वाल्मिक झाले. आणि म्हणून तेच माणसं आज आमच्या संपर्कात येऊन आम्हाला ही कथा सांगतात. हे काही कुठे लिहिलेलं गात्यातलं नव्हे, हे मात्यातलंच होय, विशेषतः अनुभवातलं. त्या लेकराला बोलू देऊ साईनाथ डॉक्टर, त्या लेकराला बोलू देऊ नका. ऑटोमध्ये जा बरं, तुम्ही जा एक जर पाणूजी जाय बरं. आणि गुरुवर्य श्री संत नारायण महाराज यांची 38वी पुण्यतिथी त्या निमित्त होत असलेल्या सप्त्याच्या ह्या कथेचा आजचा 5वा दिवस.
ग्रंथारंभी ग्रंथकर्त्यांनी भगवंताजवळ प्रार्थना केली, भगवान मी निमित्त मात्र आहे. शेतकरी पीक भरभराटीला आलं की बुजवण लावते. कशामुळं? आलेलं पीक पाखरानं खाऊ नये, आपल्या पदरात पडावं म्हणून. आणि लावलेलं बुजवण महाराज आकाराचं माणसाच्याच आकाराचं राहते. नसलं तरी त्याला माणसाचा आकार द्यावा लागतो. एक उभी काठी, आडवी काठी, त्याला लावलेलं शर्ट, खाली घातलेलं पॅन्ट, वरी बसवलेलं मडकं. भगवंताने महाराज असे काही भुजवण निर्माण केलेत की काय की म्हणालो मी. आमच्यासारखे भुजवण इकडून वारा आलं की तिकडं हलते, तिकडून वारा आलं की इकडं हलते. पाखराला वाटते की इथं मालक बसलाय. तसं काव्यकार म्हणतो मी भुजवणासारखा आहे ना, त्याच्यात जीव नसतो ना. ते पीक कापून नेऊ लागलं तर ते कोणाला नेऊ नका म्हणणार, फक्त भास व्हावं पाखराला की इथं कोणतरी बसलंय. तसं भगवान त्या भुजवणासारखं निमित्त मात्र मी लिखाण करीत आहे, काव्य करीत आहे. पण ही सूत्र बाहुली सगळी तुझ्या हातात आहे, इची दोरी. आणि तुझ्याशिवाय हे चालत नाही. आणि म्हणून ही आटापिटा करण्याचा उद्देश माझा एकच आहे की जन्म मरणाचं दुःख माझं संपावा. म्हणून जे ज्याजी सद्गुरुनाथा दरड भावे चरणी ठेविला माता. या संसारातून तत्वता तारून नेई दयाळा. भगवान मी तुझ्या चरणावर माता ठेवतो. कशासाठी? या संसारातून मला तारून नेणार तुझ्याशिवाय कोणी नाही. संसारात दिसणारी लोक बरीच आहेत. दिसणाऱ्याची संख्या खूप आहे, पण असणाऱ्याची संख्या नाही इथं. आणि म्हणून संसारातून तारून नेण्यासाठी तुलाच यावं लागते. म्हणून सद्गुरुनाथा दरड भावे तुझ्या चरणी माता ठेवलेला आहे. संसारातून मला तारून ने. का ने? मजसीच मी नेनोनी झाली ज्ञानाची महाहानी. कैसे होईल निर्वाणी ते न कळे मज स्वामिया. माझी अवस्था कशी आहे भगवंता मलाच माहित नाही मी कोण आहे. एखाद्या नवीन पाहुण्यानं गावात प्रवेश केला आणि एखाद्याचं घर शोधू लागला. गावात आला पाहुणा बाहेरचा आणि गावातल्या काही माणसं आडावर पाणी शेंदू लागले. महाराज आडावर पाणी शेंदता शेंदता एका आमच्या वैभव महाराजांसारख्याला म्हणला, महाराज त्या सोयऱ्याचं घर कुठं आहे हो? ते सांगणार म्हणलं कोण्या सोयऱ्याचं? ते न हो काय म्हणला, गोरा गोमटा आहे लईच खास तबला वाजते. अरे मला नाव सांग की. हा मला काही नाव माहित नाही गड्या. घर कुठं आहे? तुमच्या गावातच आहे. यालाही पता लागणार आणि त्यालाही पता लागणार. आमचा कारभार असा आहे. आणि म्हणून हे काव्यकार म्हणतो की मलाच माहित नाही मी कोण आहो. मजसीच मी नेनोनी. आणि मला मी कोण आहे हे माहित नसल्यामुळं झाली ज्ञानाची महाहानी. ज्ञानाची महाहानी कशी झाली? माणसाचा जन्म मिळालाय महाराज चार खाणीपेक्षा एक वेगळा आहे.
आणि याला ज्ञान घेऊन उच्च पदावर सच्चिदानंद पदावर जाता येते, पण त्या तिकडे मार्गक्रमण नाही म्हणून महाहानी झाली म्हणा. आणि म्हणून मजसीच मी नेनोनी झाली ज्ञानाची महाहानी, कैसे होईल निर्वाणी ते न कळे मज स्वामिया. आणि म्हणून मला काही कळत नाही. आणि या संसारामध्ये बरेच माणसं बघितले महाराज, एकही माझ्या कामाचा नाही. संसारामध्ये बाकी सगळी माझी व्यवस्था लावतात, काळजी करतात, भूक नसल्यावर काकलूत करून खाऊ सगळी व्यवस्था आहे बाकीची, पण परमार्थिक दृष्ट्या मला इथलं कुणी कामाचं नाही. या संसारे वेडे केले स्वार्थ वाढवून जन मेले, परी सार्थक नाही झाले स्वस्वरूपा पडली भूल. आणि म्हणून इथल्या माणसाची अवस्था नेमकी मी ज्याच्यात राहतो त्यांची अवस्था काव्यकाराने सांगितली. हे दिसणारं जग भासणार आहे आणि याच्यामध्ये माझं हित नाही. आईला तीरावरून पहिलं तीरावर नेण्यासाठी भगवान केवळ तुझीच कृपा लागते. आणि म्हणून तुझ्या कृपेशिवाय हे शक्य नाही. म्हणून हे मी हातात घेतलेलं कार्य सिद्धीला न्यावं अशी ईश्वर चरणी भगवान पांडुरंगाच्या चरणी ग्रंथकर्त्यांनी नमन केलं. आणि गता अध्यायी म्हणण्यापेक्षा कालच्या सत्रामध्ये आपण बघितलेली कथा मांडे भाजण्यासाठी महाराज खापर त्या विसोबा चाट्याचं घर होतं गावात, कुंभाराच्या गल्लीच्या पलीकडून. मुक्ताई कुंभाराच्या घरी गेली. पत्ता लागला होता विसोबा चाट्याला की ते संन्याशाची कार्टी ते कुंभाराच्या घरी जाऊन खापर आणणार आहे. पत्ता लागल्यावर त्याच्या घरी माणूस पाठविलं. त्या पोरीला खापर द्यायचं नाही, दिलास तर खबरदार, सक्त ताकीद दिली होती. ताकीद देऊनही मुक्ताईनं पाजर फोडला महाराज कुंभाराला. कुंभार विचारात पडला. देऊनही तर परिस्थिती वस्तुस्थिती द्यावं लागते अशी आहे. आणि द्यावं तर त्या बोर्डातल्या सदस्याची सूचना आहे, देऊ नका. होईल म्हणलं काहीतरी, जाऊ द्या, लेकरं तळमळ करालेत. आणि त्या कुंभारानं महाराज खापर राहणं मुक्ताईला देऊन टाकलं. चिमुकल्या हातानं फडक्या खाली धरली आणि मांडे भाजण्यासाठी घरला घेऊन निघाली. काल सुंदर आपण कथा ऐकली. घराकडे येता येता हे चाटी महाराज कुठं जाऊ लागले की विसोबा घोड्यावरून खाली उतरून महाराज मुक्तीला बोलिलं. म्हणले मुक्ती इकडे. बोलिल्याबरोबर जवळ आली आणि काय म्हणले ते तुझ्या फडक्याखाली काय घेतलीस अशी धरली होती. मुक्ताईने चिमुकले हात जोडले आणि सांगितलं काका ज्ञानदादाला मांडे करायचे तो. आणि दादानं सांगितलंय मला रान आणायला. खबरदार शिवाय दिल्या महाराज. आणि मुक्तीला जवळ धरलं, राहणं हातातलं घेतलं म्हणण्यापेक्षा त्या राहण्यासहित मुक्तीला लात घातली बुटासहित. आडवं पाडलं, मुक्ता खाली पडली, हातातलं राहणं बाजूला पडलं आणि पडलेल्या राहण्याचे 2 तुकडे झाले. पुन्हा यानं दोन्ही बुटानं त्या दोन्ही तुकड्यावर कच 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 तुडून राहण्याची मातीत माती मिसळून टाकली.
मनाला अतिशय खेद झाला. जगातलं सगळं दुःख मुक्ताईच्या मनात निर्माण झालं. पण ज्ञानदादाला ताटीच्या अभंगामध्ये हिने उपदेश केला होता की दादा, तू योगी आहेस, संत व्हायचं असेल तर कोणत्या पदव्या पात्रता लागते, उपदेश केला होता. आणि पुन्हा ज्ञानदादा सारखं जर मीही करून बसले तर जमणार नाही. महाराज, पुरुष मंडळीपेक्षाही एखादी प्रकरण बाया जास्त गिळतात. आणि काही काही प्रकरण 100 पटीनं जास्त करतात बी. प्रकरणाचं स्वरूपावर आहे ते. आणि मग मुक्तेनं गिळलं महाराज सगळं आणि पुन्हा उठून चिमुकले, हात त्या विसोबाचा त्याला जोडले आणि घराकडे निघून आले. आल्यावर ज्ञानदादानं सांगितलं, काय झालं मुक्ते? सोपान देव, सोपान काका, ज्ञानदादा, निवृत्ती दादा बसून होते घरी. मुक्ताईनं प्रसंग झालेला सांगितला, असं असं झालं, खेद करू नको. मुक्ताईला सांगितलं, करू दे. सगळ्यात मोठा भाऊ निवृत्ती दादा समजदार, ज्ञानदेवाला मात्र बेकार वाटलं, राग आला आणि समोर आलेल्या परिस्थितीवर काय तोडगा काढावा विचार केला. आणि मायबापाच्या नंतर बहिणीला वचन दिलेलं आहे, तुझी आई मी होईल, चिंता करू नको. मनामध्ये ठरविलं ज्ञानदादाने आणि मुक्तेला सांगितलं, मुक्ता, पीठ चूर. मांडणे करण्यासाठी पीठ चुरविलं. दोन्ही टोंगळे खाली मेटले, दोन्ही हात खाली मेटले आणि ज्ञानाग्नी म्हणण्यापेक्षा योगाग्नी पेटवला महाराज. योगी असल्यामुळं आणि त्या योगाग्नीनं पूर्ण पाठ लाल बुंद केली महाराज. 4000 अंश सेल्सिअस मध्ये लोखंड ज्याप्रमाणे आपण तापवितो तितकी पाठ लाल झाली. आणि मुक्तेला सांगितलं, मुक्ते, टाक माझ्या पाठीवर मांडे आणि भाज. या प्रकरणात एखादी शंका अशी येईल, मग अज्ञानी लोकांना शंका येतात, पाठीवर कुठे भाकरी भाजायतात काय? काही करायचे महाराज. योगाचं उच्चस्थ पद हस्तगत झालं ना, काही करता येते. आणि म्हणून त्या योगाच्या बळावर लाल बुंद पाठ केली, पाठीवर मांडले, भाजले. भावंडानं बहिणीनं खाले. आणि हे सगळा नमुना एका फटीतून ते चाटी तिथे मारले. पण घरी पुन्हा काय नमुना व्हायलाय म्हणून येऊन बघू लागलं सामटीतून झोपडीच्या. आणि पाठीवर ज्ञानोबानं मांडे भाजलेले ज्या वेळेला त्या विसोबा चाट्यानं बघितले, विसोबा सावकारानं बघितले, यांनी भोजन केलं, सगळा नमुना झाला, शांत बसले. त्यावेळेला मात्र विसोबा सावकार प्रत्यक्ष येऊन चारही भावंडांना साष्टांग नमस्कार घातला. अनुभूती आली, हे एक सामान्य माणसं नाहीत, सामान्य जीव नाही. आणि त्यावेळेला माफी मागितली. आळंदीमध्ये माफी मागणारा पहिला प्रसंग. आणि त्यावेळेला
आता ह्या लोकांची काही माफी मागितल्यावर काही फार मोठा आनंदाचा डोंब उसळत होता, काही नव्हता. अहो सागरावर किती तरंग येतात, किती तरंग जातात, कोण त्याचं काही मोजमाप आहे का महाराज? ज्ञानाचा सागर, आणि या सागरावर असे तरंग येतात जातात. परिस्थिती बघून साष्टांग नमस्कार घातला आणि मान्य केलं विसोबाचा त्यानं की मला माफ करा, माझ्या हातून गलती झाली. समज दिला विसोबासाठी. विसोबा सावकार निघून गेले, पण तिकडे पुन्हा आता गल्लीला सांगू लागले झालेला नमुना. भेटलं त्याला सांगू लागले असा नमुना झाला, असला प्रकार झाला. आणि सर्वांना आनंद वाटला काही गल्लीत. आणि काही काळानंतर हे चारी भावंड एका जागी बसले आणि ज्ञानदादाने हळून सांगितलं निवृत्ती दादाला, दादा आपले वडील गेले, पण वडिलाची एक इच्छा होती. कारण वडिलांना देहांत प्रायश्चित्तच एका गोष्टीसाठी घेतलं होतं, ते म्हणजे मुंजी करणं. अजून आपल्या मुंजी झाल्या नाही. आणि आपण आळंदीला जाऊ, धर्म सभेत जाऊ आणि ब्राह्मण लोकांना मुंजी करण्यासाठी विनंती करू. व्रतबंध. त्यावेळेला निवृत्ती दादानी महाराज ज्ञानदादाला अध्यात्म उपदेश केला. म्हणजे ज्ञानेश्वरा, अरे मौजी बंधन म्हणजे व्रतबंध, आणि भगवंताच्या चिंतनाचं व्रतबंध आपण कितीतरी पिढ्या आधीपासून घेतलेला की. आणि कुठल्याच बंधनात न येणाऱ्या भगवंताचं आपण चिंतन करतो. आपल्याला या नाशिवंत देहाचं व्रतबंध करायची गरज कशाची आहे? म्हणजे महाराज खूप मोठा विस्तार आहे. व्रतबंध कुणी करावा, मौजी बंधन कोण करावं? निवृत्ती दादा ज्ञानदेवाला म्हणतात, व्रत आपण मुळातच सुरुवातीपासूनच आपण कुठलंच बंधन नसलेला परमेश्वर आणि त्या भगवंताचं आपण मनापासून चिंतन करतो. आपल्याला फारशी तेवढी मुंज करायची गरज पडत नाही, आणि केली नाही तरी काही अडचण नाही. कारण या दिसणाऱ्या शरीराचा, आत्म्याचा आणि कुडीचा विलगीकरणाचे परिणाम निवृत्ती दादानं ज्ञानदेवाला सांगितले. अरे आपण काय करतो, तू काय बोललास, व्रतबंध म्हणजे काय? त्यावेळेला सगळा संवाद झाला आणि माऊलीनं हात जोडून पुन्हा सांगितलं, दादा तुमचं सगळं मला मान्य आहे. पटलं. गुरु होते ना, गुरुच्या आज्ञेपुढे जाता आहे ना, आणि गुरुनच सांगितलेला आदेश आहे, त्याच्यावर अपीलही करताय ना. पण माऊलीनं चिमुकले हात जोडले आणि निवृत्ती दादाला सांगितलं, दादा आज जर आपण असं केलो तर इथून पुढे पाठीमागले लोक आपलं बघून असंच करतील. आणि म्हणून कुळीचा कुळधर्म आपल्याला पाळावा लागणार. कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा आणि सर्वता न करावा अनावर. माऊली सांगतात, दादा तू म्हणतोस ते ठीक आहे, पण आपण जर सोडून देऊन आपल्या मनानं जर हे विषय घेऊन पुढे गेलो तर पाठीमागून येणारी लोक, आम्ही बी असामान्य आहोत, काय आम्हाला गरज नाही, शिष्य गुरुची सेवा करणार नाही, लेकर माता पित्याची सेवा करणार नाही, सगळा अनाचार वाढल. आणि म्हणून
आपण जर सोडून दिलं तर कुळीचा कुळधर्म बुडेल. आणि म्हणून आपल्याला हे करणं अत्यंत गरजेचं आहे. हे तितकंच पटविलं महाराज ज्ञानदेवानं. कसं करणं गरजेचं आहे माऊलीनं सांगितलं, आणि कसं करायची गरज नाही निवृत्ती दादानं सांगितलं. त्यावेळेला निवृत्ती दादालाही माऊलीचं पटलं. महाराज ठीक आहे बाबा, तू म्हणतोस, आता मुद्दा पटो की न पटो, पण एखाद दिवस मोठा माणूस लहान लेकराचे हट्ट म्हणून बी ऐकावं लागते, किंवा त्याच्या मनासारखं समाधान करण्यासाठी बी ऐकावं लागते. आणि म्हणून महाराज दोघं चौघ बहीण भाऊ हे विषय घेऊन विद्वान ब्राह्मणाकडे धर्मसभेत गेले. आणि धर्मसभेत जाऊन चौघांनी हात जोडून धर्मसभेपुढे विनंती केली की विद्वज्जन हो, आमच्या माता पित्यानं या गोष्टीसाठी देहांत प्रायश्चित्त घेतलंय. या समाजासाठी आणि लेकराच्या हितासाठी त्यांनी जीव ओवाळून टाकलाय, आणि त्यांचं मनोगत पूर्ण व्हावं. निवृत्ती दादाने इथे याच्यासाठी चाललंय की वडिलाची इच्छा होती, आणि म्हणून त्यांच्या मनासारखं व्हावं म्हणून विनंती केली. महाराज कसंही करा, आमच्या वडिलाच्या मनात होतं, वडील तर वारले. याच गोष्टीमुळं हात जोडून उभे राहिले. महाराज बोलल्याबरोबर 4-2 लोक विद्वान उठल्याबरोबर शिवा देऊ लागले. काय म्हणून तुमच्या मुंजी करायच्या रे म्हणले. संन्याशाची लेकरं तुम्ही, संन्यास घ्यायची तुमच्या बापाला परवानगी नसते वेळेस संन्यास घेतला वगैरे वगैरे. आता सगळा इतिहास निगेटिव्ह जो इतिहास होता त्याच्या मनात धर्म मार्तंडांनी सांगितला. आणि पुन्हा विनंती केली ह्या 4 भावांना, कसंही करावं लागते. त्यावेळेला या सभेने निर्णय घेतला, आमच्या अखत्यारीत विषय नाही, तुम्ही बोलालेला विषय आमच्या अखत्यारीत नाही. तुम्ही काय करा, पैठणला जा आणि तिथल्या त्या विद्वज्जन जे होता प्रमुख सगळ्याचा, त्यानं पत्र लिहिलं पैठणच्या मुखियाला, आणि निवृत्ती दादाच्या हातात दिलं आणि सांगितलं तुम्ही जा. पैठणला गेल्याशिवाय हे तुमचा विषय सुटणार नाही. काही वाहनाची सुविधा नव्हती महाराज, बरंच दूर आहे पैठण आळंदी. 4 भाऊ महाराज, भाऊ बहीण, ज्ञानदेव, निवृत्ती दादा, सोपान, मुक्ताई, अनवाणी, पायात काही वाहन नाही. उन्हाळ्याची दिवस, वरून ऊन लागालय, खालून पाय पोळाले, पायी 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 निघाले महाराज. हाल अपेष्टा सोडून प्रवास करून पैठणला पोहोचले. त्या ठिकाणी विद्वज्जन ब्राह्मणाच्या समोर क्षमा याचना मागितली. त्या ठिकाणी हाच जे विषय आपण आळंदीला ऐकला होता तेच विषय तिथं सुद्धा गाजला. तिथल्याही ब्राह्मणानं सांगितलं, संन्याशाची मुलं आहोत तुम्ही, करता येत नाही म्हणून. आणि तिथं पैठणच्या सभेमध्ये मात्र महाराज बरेच मुद्दे माऊलीला आणि निवृत्तीनाथाला या विद्वज्जन ब्राह्मणानं छेडले. त्यावेळेला माऊलीने ज्ञानेश्वराने सांगितलं, हात जोडून उभे राहिले, म्हणले आमचा काय दोष आहे.
सर्वाभूती आत्मा एकच आहे. मानवता धर्मावर भर दिला महाराज. आणि जळी स्थळी काष्टी पाशाने भरून उरलेला धर्म आहे. माऊलीनं सांगितलं तिथे विद्वज्जनाला की देवच धर्माची मूर्ती आहे आणि धर्मच देवाची मूर्ती आहे. आणि म्हणून धर्माला कोण जवळचा नाही, कोण परका नाही, काही नाही. हे जे तुम्ही भेद कराल्या हे वैयक्तिक तुमचा द्वेष आहे. धर्म आम्हाला हीन लेखत नाही. आणि म्हणून पुन्हा सांगितलं तुम्ही सुद्धा आमच्यासाठी धर्माची मूर्ती आहात. भगवंत तुम्ही आमच्यासाठी भगवंत आहात. आणि भगवंत महाराज एखाद्या सामान्य जीवाला भेदभाव करीत नाही किंवा नीच वागणूक देत नाही. भगवंताच्या नजरेपुढं समान न्याय असतो. किड्यामध्ये त्याचंच अस्तित्व आहे, मुंगीत त्याचंच अस्तित्व आहे, जळी स्थळी काष्टी पाशाने त्याचं अस्तित्व आहे. आणि त्याचं अस्तित्व धर्माची तो मूर्ती आहेस. त्या विद्वज्जनाला सांगितलं तुम्हीच धर्मात, आम्हाला हीन लेखू नका. क्षमा याचना केली. बरेच मुद्दे ज्ञानदादाने पटविले. आणि त्यावेळेला ह्या धर्मसभेनं सांगितलं ज्ञानदादाला, बऱ्याच विद्वज्जनांनी सांगितलं असलं चुरू 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 कोणालाही बोलता येते म्हणलं. एक जण लय हुशार दिसायला मला बोलायला, वय लहान, दिव्य कांती. अहो नजर टाकल्याबरोबर अर्धगार होऊ लागले विद्वान. हे स्वतःला विद्वान समजू लागले, पण विद्वान होते काय? इथंच फरक आहे बघ. हे आम्हाला चरित्र याच्यासाठीच लावायचं आहे. महाराज आळंदीतच पैठण मध्येच लोक तसले होते असं नाही. एवढं शास्त्रानं आळंदीन पैठण लिहून ठेवलंय. प्रत्येक ठिकाणी तशी असा समज आहे. आणि मग ज्याला कोणाला आम्हीच विद्वान हा असं वाटते, अशाने ज्ञानेश्वरीचं पान उचलाव कळते. आणि म्हणून तिथल्या विद्वज्जनांनी माऊलीला सांगितलं चुरू चुरू बोलायला. दैदिप्यमान कांती बघित नजर पडल्याबरोबर महाराज अर्धे खलास होऊ लागले. बाकी काहीच नव्हतं. मी त्या दिवशी सांगून गेलो या चार भावांकडे बाकी काहीच नव्हतं, पण अख्ख्या जगातलं समाधान याच्या चेहऱ्यावर होतं. दुःख खूप होते. साधू संताला काही दुःख होईना काय? या शरीरावर संताला बी एखाद्या काठीनं किंवा कुऱ्हाडीनं मारल्यावर वार होते, त्याला बी जखम होते. आणि एखाद्या दुर्जनालाही मारल्यावर त्याला बी जखम होते. वार त्याचा धर्म सोडत नाही. पण ज्याला झालेल्या वाराचा परिणाम होईना त्याला संत म्हणाव. कुत्ता जाने चमडा जाने. ही अवस्था कधी येते? पाठीमागं चावलेलं कुत्र. महाराज तुमच्या सारख्यानं सांगितलं महाराज तुम्हाला कुत्र चावलंय की लचके काढाले. त्या महाराजांना सांगितलं भल्या माणसा कुत्र मला कुठे चावलं? मग फेंड्रीला चावलंय म्हणे. फेंड्रीला चावलंय, मला चावना झाले म्हणजे मी कोण हो? फेंड्री मी नवा. ही अवस्था ज्याला येते त्याला संत म्हणतात. आणि म्हणून त्यावेळेलाच महाराज म्हणले कुत्ता जाने चमडा जाने. देह मी नाही आणि माझा देह नाही. ही अवस्थेवर पोहोचलेले ह्या मूर्त्या होत्या. आणि अशी अवस्था असल्यामुळे चेहऱ्यावर महाराज कांती दिसते.
अहो मन चेहरा बघितला की साधूचं लक्षण कळते महाराज. आणि त्यावेळेला खूप मोठा संवाद झाला. एक गोष्ट निरुत्तर झाली की दुसरी गोष्ट पुढे येऊ लागली. अहो जगातला विषयच कोणता ज्ञानेश्वरीने शिल्लक ठेवला नाही. काय शिल्लक राहणार आहे महाराज दुसरं हो. आणि यायच्या डोक्यात किती शिल्लक किती विषय आहेत. 4-2 अपवादात्मक स्वतःला शान समजून माऊलीला 4-2 प्रश्न विचारले. खूप मोठा विषय आहे. आणि माऊलीनं सगळ्याची उत्तर दिले. उत्तर देत असताना कमालीचा विनय संग होता. नम्रता कमालीची सोबत होती. विद्या विनयेन शोभते. आमच्या जवळ असलेली महाराज विद्या आहे की नाही. जर आमच्याकडे विनय असेल तरच शोभते. विनय नसेल ना, चांगदेवाकडे काही विद्या कमी होती, खूप होती. आणि मग माऊलीनं सगळ्या ब्राह्मणाची उत्तरं दिली आणि विनयानं दिली, नम्रतेनं दिली. त्या उत्तरातूनही जिंकलं आणि विनयातूनही जिंकलं. बघा एखादी लेकरूच राहते का इतकं गोड बोलते महाराज. छोट एवढं लेकरू अनोळखी रेल्वेमध्ये प्रवास करीत असताना अशा एखाद्या लेकराची गाठ हो आणि ते चुरू 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 चुटू चुटू बोलाव. शेजारी बसलेला अनोळखी माणूस सुद्धा त्याला उचलून घेऊन बिस्किटचा पुडा नेऊन देते. त्याचा मोह वाटते, याला पप्पी घ्यावं वाटते. आणि हेच नमुना तिथं झाला. त्याच्या ज्ञानाची कदर, त्याच्या विनयाची कदर, त्याच्या निरुत्तर करण्याची कदर झाली. आणि काही लोकायला झाली, पण मायासारखं महाग एक होतं. लई शहाणाच का म्हणला तू, तुझ्यात आत्मा आहे ते त्या रेड्यात आहे काय. माऊलीनं शांत उत्तर दिलं. घटाघटात त्यानं भरलेला आहे. त्या आरती त्या रेड्यात का राहणार नाही. त्याच्यात असलेला आत्मा आणि माझ्यात असलेला आत्मा एकच होय का म्हणले ते. भगवंतानं सांगितलं हो. बोलवा रे म्हणले त्याला. तिथं काय हो, सत्ताधारी लोक होते आणि ते रेडा घेऊन येणाऱ्याला महाराज पाचारण केलं, बोलून आणलं, रेडा समोर उभा केला. लोक चमत्कार बघायला बोली नशी लई जमतात बघा. बोलिल्यावर येईना. मग आता चमत्कार बघायला उगच रोड न जाता वेळी दोघं भांडून घ्यावं डाव्या बाजूला. ते भांडणाचं सोंग जरी केले, जाणारे येणारे जाण्या येण्याचं काम सोडून गाडी बाजूला लावून तिथं उभं राहतात. कोणी उभं राही म्हणना आणि ते बोलालेलं काही हिताचं नाही ना. समाज असा आहे. बघता बघता महाराज आळंदीतले सगळे लोक जमले. रेड्याला जवळ बोलिले. खूप मोठी कथा आहे. जवळ बोलिलं आणि सांगितलं, ज्ञान्या लई शहाणपणानं बोलालास. तुझ्यातला आत्मा आणि याच्यातला आत्मा जर एक असेल तर ते तू जे आतापर्यंत वेदाच्या श्रुती गायलास ते त्यांना गाते का. त्यावेळेला सगळ्या प्रश्नाची उत्तर होच होती. इथं नाही, काहीच नव्हतं. आणि त्या रेड्याला जवळ बोलिलं महाराज. आणि त्या रेड्यावाला बोलवायला बरं म्हणलं, वेद खूप मोठी कथा आहे, करून रसत जाते हळूहळू. आणि हात ठेवला महाराज बोलून घेऊ. लोक डोळ्याची पापणी न लावता तोंड आ करून बघू लागले. आता काय होते, आता काय होते. आणि त्यावेळेला रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून महाराज माऊलीनं सुंदर एक श्लोक गायला. हरि ओम सहस्र शीर्षा
पुरुषा सहस्राक्षः सहस्रपातं संभूमे विश्वतो व्रत्वा त्यतिष्ठदशाङ्गुलं पुरुषं एवेद सर्वयद्भूतयच्छमभ्यम्। एक 30 सेकंद स्तब्ध राहिले। माऊलीनं बोलला तसाच श्लोक त्या रेड्याच्या तोंडातून निघाला। सगळ्या लोकांनी डोळ्याची पापणी न लावता तोंड आ करून बघत असलेल्या सर्व दुष्ट लोकांनी एक मुखानं माऊलीचा जय जयकार केला। ज्ञानेश्वर महाराज की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय, सोपान महाराज की, आदिशक्ती मुक्ताई माऊली की जय। सगळं वैरत्व संपलं महाराज। खूप मोठी कथा आहे, तुम्हाला आता दिवस कमी राहिलेत म्हणून पुढे नाही आलो बरं। आणि आनंद झाला महाराज। आणि त्यावेळेला मात्र विद्वज्जन ब्राह्मणांनी भगवंताकडे माऊलीकडे हात जोडून माफी मागितली। म्हणले महाराज हे कशाला आलते? मुंजीला। आणि त्यावेळेला विद्वान ब्राह्मणांनी सांगितलं तुमच्या मुंजी करायची आवश्यकता नाही, तुमच्या भगवंतानेच मुंजी केलेल्या आहेत, तुमची मुंज करायची गरज नाही। सगळं तिथल्या जमलेल्या ब्राह्मणाने महाराज माऊलीला सांगितलं आता तुमची या मुंजीचा विषय संपून टाका, धन्य तुम्ही। तुमच्या खूप मोठं इथं आता अभंग आहेत, तत्वज्ञान आहे, त्यांच्या झालेलं चर्चा आहे। आणि सगळ्यांनी निमूटपणानं मान्य केलं आणि सर्वांचा जय जयकार केला। आणि निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाईचं अस्तित्व आज या लोकांनी मान्य केलं आणि जय जयकार करू लागले। सुंदर असं त्या ठिकाणी भगवंताचं त्या लोक परिसरातल्या सगळ्या ब्राह्मणांनी भजन केलं। अतिशय गोड असं भजन गंगाधर महाराज करून दाखवा। ज्ञानोबा 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 बोले तुकाराम 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 तुकाराम। ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम। ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम 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 तुकाराम। ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम। ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम। ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम। ज्ञानोबा 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 माऊली माऊली तुकाराम। 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 ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम।
तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम अशा पद्धतीने महाराज त्या ठिकाणी आनंद वातावरण आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि ह्या दोघांच्या मध्ये जे मनात असलेला विषय होता ते संपला आणि एका पाठोपाठ हळूहळू हळूहळू दिवसा मागून दिवस आळंदी सगळी जमा होऊन यांचं भजन करता करता माऊलीचं प्रवचन ऐकायला येऊ लागले आणि हळूहळू हळूहळू माऊलीनं सुंदर त्या ठिकाणी प्रवचन दिली. काही काळ निघून गेल्याच्या नंतर निवृत्ती दादानं सांगितलं ज्ञानदेवाला, ज्ञाना जास्त काळ एका ठिकाणी राहू नये आणि अति परिचयात अवज्ञा. लय मोठा परिचय झाला की महाराज माणसाची अवज्ञा होते. निवृत्ती दादानी सांगितलं ज्ञानदेवाला की ज्ञाना आता इथं बरेच दिवस झालेत आणि कुठल्याही विषयाची आसक्ती नको, कारण आता लोक प्रेम देऊ लागले. दररोज संध्याकाळी कीर्तनाला येऊ लागले. कीर्तन माऊलीनं सुरू केलं, प्रवचन सुरू केलं. सोपान काका आणि मुक्ताबाई सुंदर गायन करायचे. निवृत्ती दादा त्याच्यावर संभाषण. ज्ञानदादा जिथं आडल बोलता बोलता की निवृत्ती दादा लगेच त्या मुद्द्यावर विश्लेषण द्यायचे आणि म्हणून निवृत्ती दादानं सांगितलं ज्ञाना